तर इथे तयार आहे रुई माशाचं झणझणीत असं कालवण. आणि इथे मी माझ्या आईने मस्त चुलीवर अशी भाकरीसुद्धा केली आहे. गरम गरम भाकरी आणि मस्त असा रुई मासा. नमस्कार मंडळी, आज आपण रुई माशाचं कालवण कसं करायचं आणि तेही आपल्या आगरी पद्धतीने. तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी. पण तुम्हाला हा रुई मासा ह्याची मासेमारी कशी केली जाते हे माहीत आहे का? जर तुम्हाला ह्याची मासेमारी, मत्स्यपालन कसं केलं जातं हे पाहायचं असेल तर मी त्याची लिंकसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप मोठा असा रुई मासा आहे. आणि हा जो आपल्याला ताजा ताजा मासा जो मिळाला आहे, ह्याला आपण सर्वप्रथम साफ करून घेणार आहोत. तर साफ करण्याची संपूर्ण कृती आता इथे मी दाखवत आहे. सर्वप्रथम आपल्याला त्याची जी खवलं आहेत ही काढून घ्यायची आहेत. जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्याकडून नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि त्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटणार. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याची जी खवलं आहेत ही काढून घ्यायची आहेत. हा मासा हा अजूनही जिवंत आहे, त्याच्यामुळे हा जो मासा आहे हा साफ करण्यासाठी आपल्याला थोडंसं कठीण जात आहे. जर तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायच्या असतील तर टायटलच्याच बाजूलाच खाली मोरवर क्लिक करा. तिथे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायला मिळतील. किंवा तुम्ही चॅनल प्लेलिस्टसुद्धा प्ले करू शकता. त्यासाठी फूड कल्चर चॅनल जो आहे तिथे तुम्ही व्हिजिट करा. तिथे तुम्हाला प्लेलिस्ट विविध प्रकारच्या पाहायला मिळतील. आपल्याला ह्याच्या पोटातील जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या पोटात किती घाण आहे. तर ही सर्व आपल्याला घाण आहे ही काढून घ्यायची आहे आणि 1 बाय 1 ह्याच्या तुकडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला कोणता फिश आवडतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आजची आपली रेसिपी ही खूप झणझणीत आणि आगरी पद्धतीची आहे. तर आता हे मी सर्व फिश कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर इथे मी फिश व्यवस्थित असा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंच आहे. चिंचेचं पाणी मी आधीच करून घेतलं होतं. इथे मी चिंच छोटा लिंब होईल एवढ्या आकाराची घेतली होती आणि त्याचं पाणी मी आधीच करून ठेवलं होतं. ते पाणी मी इथे घेतलं आहे. आता आगरी पद्धतीचं लाल तिखट मसाला इथे मी 3 चम्मच घेत आहे. आणि घरगुती हळद, तुमच्याकडे घरगुती हळद नसेल तर मार्केटमध्ये मिळणारी कोणतीही पॅकिंगमधली तुम्ही हळद वापरू शकता. थोडंसं हिंग. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून 10 ते 15 मिनिटांकरिता असंच ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर एक पातेली घ्या. शक्यतो जी पातेली आहे ही पसरट ठेवा. आता तेल गरम झाल्याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. लसूण थोडंसं गोल्डन झालं की आता आपण ह्याच्यामध्ये आपली जी फिश आहे ती घेणार आहोत. माशामध्ये ओमेगा 2 फॅटी ॲसिड असतो. त्याच्यामुळे हृदयविकार आणि BP वाल्यांना हे खूप फायदेशीर ठरतं. माशामध्ये असणारं प्रोबायोटिक्स आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी त्वचेसाठी मासे खाल्ले तर तुमची त्वचा जी आहे ही खूप चमकदार होणार. तर असे भरपूर सारे फायदे आहेत आपल्या माशांमध्ये. तर तुम्ही कोणताही मासा तुमच्या उपलब्धतेनुसार खाऊ शकता. आता आपण हे झाकण देऊ 5 मिनिटांकरिता. 5 मिनिटानंतर आपण हे ओपन करणार आहोत. आता 1 बाय 1 हे सर्व पलटून घेऊया. मासा कोणताही असू द्या, तुम्हाला खायचं आहे ना तर तुम्ही ते कालवण करूनच खा. तरच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील. जर तुम्ही बोलाल की नाही, कालवणापेक्षा तर फ्रायला खूप छान मज्जा येते, टेस्ट खूप छान येते, तर तुम्हाला टेस्ट मिळेल पण त्याच्यात असणारे प्रोटीन, विटॅमिन्स जे आहेत ते तुम्हाला मिळणार नाही. कारण काय होतं, फिशमध्ये आधीच ऑइल असतो आणि हा ऑइल आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो.
परंतु जर तुम्ही फ्राय कराल तर फ्रायमध्ये आपण काय करतो, जास्त तेल यूज करतो आणि मग जे फ्राय करताना फिशमधलं ओरिजिनल ऑइल आहे ते जळून जातं आणि आपण उगाचच एक्स्ट्राचं जे ऑइल असतो तो खाऊन बसतो आणि त्यामुळे आपले कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम, वजन वाढण्याचे प्रॉब्लेम्स, बरेच सारे प्रॉब्लेम्स वाढतात. तर त्यामुळे शक्यतो तुम्हाला डॉक्टरसुद्धा हेच सांगतील की तुम्ही रस्सा खा, फ्राय खाऊ नका. आता इथे मी थोडंसं खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि 1 ग्लास गरम पाणी. 5 मिनिटांकरिता परत एकदा मी इथे झाकण देत आहे. 5 मिनिटानंतर झाकण ओपन करणार आहे. आता इथे मी आग्रातलं मोठं मीठ घेतलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 2 चम्मच धणेपूड. त्यानंतर इथे मी गरम मसाला घेत आहे. आता थोडीशी कोथिंबीर. सर्व अलगदपणे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. चिकन, मटण, मच्छी ह्यांना उग्रवास असतो, त्यामुळे हिंग टाकायचं. हिंगामुळे उग्रवास थोडा कमी होतो. 2 मिनिटांकरिता हे शिजून द्या. तयार आहे आपलं झणझणीत असं रुई माशाचं कालवण. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा तयार झालेला कालवण मस्त अशा गरम गरम भाकरीसोबत जरूर खा. तर छान असं माझं हे इथे रुई माशाचं कालवण तयार झालंच आहे आणि सोबतच माझ्या आईने छान अशी चुलीवर गरमागरम भाकरीसुद्धा तयार केली आहे आणि सकाळी सकाळी आज आम्ही ह्याचा आनंद घेणार. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, तंदुरुस्त राहा. धन्यवाद.